अभंगामध्ये अभंग बनवल्यावर अभंग म्हणतात. अभंग अखंड अखंड अभंग ना भंग तुकाराम बोलतो मिळाली शिंदू विठ्ठला. महाराजाला बरेच वेळेस म्हणलं मी महाराज आपण मोठमोठे महाराज घेतो चांगला असणारा सत्तर स्वरूप लावून ते म्हणजे महाराज मोठा सत्ता करायला काही हरकत नाही पण आपली परिस्थिती बरं परिस्थिती जरी असली पण जागा सहकार्य माणसं कारण महाराज अत्यंत महत्व सत्ता 35 वर्ष झालं परमार्थ चालतो महाराज ही काय मोठी देवाची कृपा आहे आमच्या भगवान राधे राधे कृष्ण भगवान परमात्म्याची कृपा आहे महाराज कारण कोणती गोष्ट कृपेशिवाय होत नाही. माणसाच्या जीवनामध्ये साधूचा आशीर्वाद असला पाहिजे संत रामानंद महाराजांचा आशीर्वाद आहे आणि देवाची कृपा आहे म्हणून हा सत्ता करत आहे. शंभर 200 टाळकरी टाळे घालून असतात तुम्हाला मला गर्दी भरपूर कुठे परमार्थामध्ये पाहण्याकरता मिळत नाही कारण गर्दीमध्ये परमार्थ होईल जे काही सांगता येत नाही कारण एक जगद्गुरु तुकोबारायचं सुंदर प्रकारचं प्रमाण महाराज म्हणतात उद्या बाजारी कथा आणि होतो नावडे पंढरीनाथा आणि गर्दीमध्ये कीर्तन करणं म्हणजे बाजारातलं कीर्तन पण इथं गर्दी जरी नसली पण गर्दी माणसात महाराज गर्दी आणि तर गर्दीपेक्षा गर्दी माणसाला प्राधान्य देणारा महाराज माझ्या लक्षात गर्दी मला रोज पाहण्याकरता मिळते पण तुमच्यासारखे सोन्यासारखे माणसं कुठं पाहण्याकरता मिळतात महाराज. अरे निष्ठेने ज्यांनी आपलं आयुष्य परमात्म्यामध्ये खर्च केलं नवं नागणाऱ्या महाराजांची सेवा करत 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 आपलं आयुष्य केलेलं आणलं आणि महाराजांचं माझं आत्ताच बोलणं झालं म्हणजे महाराजांना उरलेल्या वेळात काय करायचं होत करायचं कुठेतरी परमार्थ करायचा आहे. या सप्ताहाला 7 दिवसांची हजेरी असताना आदरणीय हरिभक्त सुभाष महाराज संक्षेप महाराजांचं वय भरपूर झालं मला वाटतं 70-75 वर्षाचं वय असं 78 वर्ष होणार बघा अमृत मिश्र महाराजांचा होऊन गेला नाही तरी असं निष्ठेने करणार चाल म्हणलं की चाल गाता भजन म्हणलं की गाता भजन आमच्यासाठी माझा नुसतं थोडं तरी कंबर बांधला आला आपण तरी एखादा म्हणा करता का गाता भजन मी मुसलमान मी गाता भजन म्हणून असणार हे सुद्धा महाराजांच्या ठिकाणी हजर आहेत आमच्या असणारे सोबत आहेत शंकर महाराज आहेत मनोज महाराज छोटे आहेत आमचे संगीत अलंकार संगीत रत्न भजन सम्राट प्रभू महाराज घोडके हरिभक्त परायण दान कोटला भजन सम्राट महादेव महाराज रोडे आमच्या असणारे चितूरचे गाजी आहेत महाराज स्वतः काळगण आहेत आमचे पटनापूरकर अनवट महाराज आणि आजपासून कमालच माझे काय बनवून करायचे बरेच दिवसात तुम्हाला टाळ बनवून राहिले बघितलं मला बरेच ठिकाणी टाळ वाजवून दाखल केले टाळ उभा आमचे चाटे महाराज आहेत तुळशीवाले हात होता सुंदर प्रकारचा असणारा सुंदर सिस्टीम आहे संत आहेत एक सोनखोड जुना सुरुवातीचे नाणे बीड शहरामध्ये त्यांनी बराचसा परमार्थ केला महाराज माझ्या लहानपणापासून अण्णा जशाला तसेच होते दाता पडेल मला पडतो तसं दाता पडेल तसेच काहीच बदललं ह्या माणसानं मामाचे त्यांच्यावर असणारे देवाने घाला घातला होता अर्धा मला झाला होता पण भजन केलं महाराज त्यातून त्यांना सावरलं आमच्या आप्पा आहेत राम महाराज पवार आहेत आणि आज विशेष करून त्यांच्या मर्दांगावर उपस्थिती आमच्याबरोबर रोज असतात महाराज आज त्यांना गोड गोड खुसून आले म्हणजे काय काढू नको चला म्हणजे टेन्शन सेट होतं काय बोलू ते म्हणजे महाराज होतो म्हणून वाचत ना त्याने ऐकायला चला आणि ते गणेश महाराज आमचा ऐका पांडुरंग महाराज पण काय जाऊन बघायला पाहिजे महाराज उभा राहिले बरं आता बसा बसा तुम्ही आता बसला पांडुरंग महाराज आहेत हिंदुरंगाचा काय नव्हते तुकाराम महाराज आहेत सर्व आमच्या आता या सर्व महिलांना कारण हे आपल्या आत्महत्येनिमित्त सत्ता आणि डोंगरपुऱ्यातल्या डोंगरपुऱ्यात हे आपल्याला खडकपुरा या भागामध्ये वातावरण आहे आणि विशेष करून आमचं कीर्तन महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून जात आहे अशा आमच्या दोन्ही चॅनलवर तुम्हा सर्वांना नमस्कार आणि घेतलेल्या अभंगाचं पदाभागाचं चिंतन करण्याकरता मी उपस्थित होतो.